बघा विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 आपण बघणार आहोत. SRPF बल गट क्रमांक 11 आज झालेला पेपर. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 भाग क्रमांक 2 आहे आज झालेला पेपर नवी मुंबईचा. आणि ज्यांनी भाग 1 बघितला नसेल त्यांनी इथे तो व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण प्रश्न घेतलेले आहे गणित बुद्धिमत्ताचे आणि उर्वरित प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा टाकलेली आहे, इथून सुद्धा पाहू शकता किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला इथे बॉक्समध्ये सुद्धा तो व्हिडिओ मिळून जाईल. तर बघा व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथं आपल्याला हा पेपरसुद्धा मिळून जाईल. आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. पहा प्रश्न बघा 38 क्रमांकाचा. घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा काय म्हटलेलं आहे यांनी, घड्याळाचा मिनिट काटा हा 6 वर आहे आणि तास काटा 3 व 4च्या मध्ये आहे, तर वेळ काय झाली असेल. आता बघा आपण काय करायचं, इथं घाईने करायची, कारण की एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला जरी येत असला ना असा प्रश्न तरी त्याला सोपा समजून एकदम घाई करायची नाही. बघा असा काटा आहे म्हणते हा मिनिट काटा, हा तास काटा. इथे काटा आहे म्हणते हा, म्हणजे किती वाजले असेल 3:30, म्हणजे 3:30 झाले असतील. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा का म्हटलेला 39 क्रमांकाचा. 7 संत्री, 2 अननस, 5 बोरे यांची किंमत काय असणार आहे म्हणते. तर बघा आपल्याला संत्र्याची किंमत दिली आहे 7 रुपये, 7 7 49. त्यानंतर बघा अननसची किंमत आहे, एका अननसची किंमत आहे 60 रुपये. आपल्याला अननस किती दिली आहे 2, 120 रुपये हे होतील. त्यानंतर बघा बोरे, एक बोर कितीचं असणार म्हणते 3 रुपयाचं. 5 बोर आहे, 5 त्रिक 15. याला टोटल करायची, बेरीज करायची आपल्याला, किती होईल 14. त्यानंतर पुढे इथे एक हातचा आला, काय होईल इथे 8 होईल आणि इथे 184 आपलं उत्तर आलं पाहिजे. ऑप्शनमध्ये बघा 284 सुद्धा आहे आणि 184 सुद्धा आहे. घाई गडबडीमध्ये विद्यार्थी 284 सुद्धा मारून येतात, तर घाई करायची नाही. आणि याचं करेक्ट उत्तर राहणारा ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा आपण सर्व गणिताचेच प्रश्न बघणार आहोत आणि बुद्धिमत्ताचे. इथे काय म्हटलेलं आहे बघा, 47 क्रमांकाचा प्रश्न. -25 + 30 का असणार आहे, तर याचं उत्तर येणार आहे 5. ते पण प्लसमध्ये प्लस, ठीक आहे, प्लसमध्ये 5 येणार आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न पहा, गोठ्यातील सर्व गायीचे सरासरी वय 14 वर्ष दिलेले आहे आपल्याला. त्यापैकी 10 गायीचे सरासरी वय 12 वर्ष आहे व उरलेल्या गायीचे सरासरी वय 15 वर्ष आहे. तर गोठ्यात एकूण गायी किती आहे म्हणते, ठीक आहे. तर पहा इथे आपण ऑप्शनवरून करावं लागेल. आता मी डायरेक्ट 30 घेऊन बघतो. 30 गुणिले आपल्याला 14 करावं लागेल. सर्व गायीचे सरासरी वय आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर आपल्याला बेरीज काढावं लागेल. पहिले 4 त्रिक 12 एक आला आणि इथे 4, म्हणजे 420. सर्व गायीची बेरीज काय होत आहे, वयाची बेरीज किती होत आहे 420, ठीक आहे. आता 420 आपल्याला एकूण बेरीज आलेली आहे, आपल्याला 420 का आलेली बेरीज आलेली आहे. आता 10 गायीची किती आहे म्हणतात 120, ठीक आहे, म्हणजे 10 गुणिले 12 केला आपण तर 120 वय झालं. उरलेल्या गायी किती आहे, जे 15 वर्ष आहे. आपल्यापाशी उरल्या किती गायी, 10 गेल्यावर 30मधनं 20 उरल्या, याला 20नं गुणून टाकू. 15 दुने 30 आणि झाले इथे 300. हे 300 याच्यामध्ये ॲड केले तर किती आले 0, 2 आणि 420. बघा इथे 420 आले, 420 आले, म्हणजे त्याचं उत्तर काय राहणार आहे, किती गायी आहे तिथे, तर 30 गायी आहे. एकदम सोप्या प्रकारचा प्रश्न होता. पुढील प्रश्न पहा 51 क्रमांकाचा. काय दिलं आहे, 4च्या नंतर 24 दिलं आहे, 24 नंतर 144, 144 नंतर 864 दिले आहे. इथे यांनी काही नाही केलेलं आहे, प्रत्येकाला 6ने गुणलेलं आहे. तर 4 गुणिले 24 6 केलं तर 24 होतं, 24 गुणिले 6 केलं तर 144 होतं, 144 गुणिले 6 केलं तर 864 होते. 864 गुणिले आपण जर 6 केलं तर बघूया आपण काय होते. तर 6 चोक 24, 6 6 36 आणि 2 38, 8 सकम 48, 48 आणि 3 51. काय येईल 51 84. उत्तर कुठे आहे, बीमध्ये. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया. पुढील प्रश्न बघा, एका संख्येची
1/4 काय म्हणते, एक संख्या म्हणजे x घेतली त्याची 1/4 आकड्याची 5 पट, 5 पट म्हणजे गुणिला 5 केला आपण, 5 पट काय येते म्हणते 100 येते म्हणते. तर ती संख्या कुठली? तर बघा 5 गुणे 10 आणि हे 4 याला गुणायला चाललं जाईल, तर 4 गुणे 8 म्हणजे याची उत्तर होईल 80. ऑप्शन क्रमांक याचं करेक्ट होईल 80, म्हणजे ऑप्शन ए उत्तर याचं करेक्ट राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. एका कुटुंबात 100 सदस्य आहेत, त्यापैकी 40 जण शाकाहारी आहेत, 50 जण शाकाहारी व मांसाहारी दोन्ही आहेत. इतर व्यक्ती फक्त मांसाहार करतात, तर मांसाहार करणाऱ्याची संख्या किती? तर बघा 40 जण 100पैकी शाकाहारी आहेत, तर 60 जण इथे मांसाहारी आहेत. ठीक आहे. इथे यांनी असं म्हटलेलं नाही की फक्त मांसाहारी किती आहे, जर फक्त म्हटलं असतं तर फक्त 10 जण राहिलं असते, आणि यांनी म्हटलेलं आहे की मांसाहार करणारे व्यक्ती किती आहे असं म्हटलेलं असल्यामुळे इथे उत्तर आपलं 60 येणार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी याचं करेक्ट उत्तर होईल. पहा पुढील प्रश्न पहा. 71 ते 75साठी माहिती दिलेली त्यांनी. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, पहा काय म्हटलेलं आहे इथे, खालील बौद्धिक आकृतीत विविध खेळ खेळणाऱ्या लोकांची संख्या दिली आहे. वर्तुळातील लोक विटीदांडू खेळतात, त्रिकोणातील लोक क्रिकेट खेळतात, आणि चौरसातील लोक काय खेळतात आहे, कॅरम खेळतात. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा फक्त विटीदांडू खेळणारे, आता फक्त शब्द तिथे वापरला तर विटीदांडू खेळणारे फक्त 4 व्यक्ती आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल, सॉरी ऑप्शन 3 येईल आणि उत्तर याचं 4 येईल. त्यानंतर फक्त कॅरम खेळणारे लोक किती म्हटलेलं आहे, फक्त कॅरम खेळणारे विद्यार्थी आहे 15. ऑप्शन क्रमांक बी. पुढे बघा, फक्त विटीदांडू व क्रिकेट खेळतात मात्र कॅरम खेळत नाही, त्यांची संख्या किती? फक्त काय म्हटलं, विटीदांडू आणि काय म्हटलं, क्रिकेट खेळतात मात्र कॅरम खेळत नाही. आता कॅरम खेळत नाही म्हटलं तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी उत्तर लिहावं लागेल 4. बघा कारण की हा विटीदांडूसुद्धा खेळत आहे आणि क्रिकेटसुद्धा खेळत आहे, तर इथे येईल. ठीक आहे. पुढे बघा 75 क्रमांकाचा प्रश्न काय म्हणते, फक्त विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाही अशी संख्या आहे. विटीदांडू खेळते पण क्रिकेट नाही खेळत. आता क्रिकेट न खेळणार आहे, विटीदांडू खेळतात पण विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाही. ओके. तर बघा असे विद्यार्थी तर 9 दिसत आहेत इथं, बघूया. तर याचं करेक्ट उत्तर आहे 5. ठीक आहे, सॉरी फक्त विटीदांडू खेळतात मात्र क्रिकेट खेळत नाही, 5 उत्तर. ठीक आहे. फक्त क्रिकेट खेळणारे किती लोक आहेत, फक्त क्रिकेट खेळणारे विद्यार्थी असे आहेत 10. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर आहे 10. पुढील प्रश्न पहा. सिक्कीम वाटते. पुढील प्रश्न पहा. इथे काय म्हटलेलं आहे, थोडं पेन, ठीक आहे. बघा पतीची जन्मतारीख दिलेली 18 ऑगस्ट 1994, तर पत्नीची जन्मतारीख दिली 28 फेब्रुवारी 1992. पती छोटा आहे, पत्नी मोठी आहे. इथे दोघांच्या वयातील अंतर बघा काय असणार आहे, तर पहा 1992 दिलेलं आहे आपल्याला, तर 2 वर्ष तर सरळ येणारच आहे. ठीक आहे. आणि यामध्ये बघूया आपण काय उत्तर आहे. बघा इथे 2 वर्ष तर करेक्टली राहणारच आहे. ओके. आता राहिला दिवसांचा प्रश्न, तर पहा इथे येईल 5 महिने 21 दिवस. 21 दिवस काय येईल, कारण की हा जो वर्ष आहे हा लीप वर्ष आहे, म्हणून इथे करेक्टली इथे 21 दिवस येईल. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न काय म्हणते 82 क्रमांकाचा, एका संख्येच्या 50% जो आकडा येतो त्याचेही 50% हे 50 येतात, तर ती मूळ संख्या कोणती? ऑप्शन क्रमांक सी 200चं उत्तर राहणार आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पहा. काय म्हणते 65 रुपयात 13 मिनिटाचा रिचार्ज मिळतो, तर 100 मिनिटात किती रुपयाचा रिचार्ज मिळेल? सुरुवातीला आपल्याला एका मिनिटात किती रुपये मिळतात ते पाहावं लागेल. तर 13 × 5 = 5 येईल. उत्तर आलं आपलं 5 गुणिले 100 केलं तर 500. याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. पुढील प्रश्न पहा. काय म्हटलेलं आहे, चोर चोरी करतो तर विद्यार्थी काय करण, अध्ययन करण. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक
बी. प्रश्न पहा काय म्हणते. आपल्याला काय दिलेलं आहे, शून्य असेल हा, 0.45 271 म्हणजे इथे काय दिलं, 3,45,271 खराब होऊन चेंडू फेकले यांनी. आणि काय म्हटलेलं आहे, 2,42,333 चेंडू उरले. तर मुळात आपल्याकडे किती चेंडू होते यांची सरळ बेरीज करायची आहे आपल्याला. तर बघा, 3,45,271 त्याच्यानंतर बघा 3 3 3 2 4 आणि 2 पुढे बघा 4 10 एक आला इथे 6 7 8 5 58 76 604 58 76 असेल, 86 असेल तर ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे. पुढे बघा इथे काय म्हटलं, सरळ इथे सुद्धा बेरीजच करायला दिली आहे त्यांनी. काय म्हटलं, 0,0055. त्यानंतर बघा 1 2 3 0 दिलेलं आहे आपल्याला. आणि इथे परत 5 5 दिलेलं आहे, परत 0 दिलेला आहे, 5 5 यांची सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 5 10 इथे 11 इथे 6 इथे 0 0. काय म्हटलेलं आहे, 0.6105. ऑप्शन क्रमांक कोणता येईल याचं करेक्ट उत्तर, तर डी ऑप्शन असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न इथे सॉल्व करून घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 भागामध्ये. दुसरा भाग तुम्हाला इथे मिळून जाईल या बॉक्समध्ये आताच. इथं हा व्हिडिओ संपला तर इथं क्लिक करा तुम्ही, इथे मिळून जाईल तो व्हिडिओ. आणि किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आणि सुरुवातीलाच तुम्हाला इथे सुद्धा मिळून जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही चुका झाल्या असतील प्रश्नामध्ये सांगण्यामध्ये किंवा उत्तरामध्ये तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना योग्य उत्तर माहिती होईल. धन्यवाद.